वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर नवीन घरातला हा पहिला ब्लॉग आहे, म्हणजेच वास्तुशांती वगैरे सगळं झाल्यानंतरचा पहिला ब्लॉग। आणि आता नाश्ता बनवते, अप्पे बनवते आज नाश्त्यामध्ये। पहिल्यांदा अप्पे माझ्याकडे बनतायत आज, आणि अप्प्याचं भांडं सुद्धा एक छान घेतलंय मी, सो त्याच्यातच बनवते। म्हणलं ट्राय करून बघूया, आणि खूप उत्तम झालेले आहेत। म्हणजे एक लॉट झालेला आहे खाऊन, आता दुसरा बनवते। तर म्हणजे मगाशी काय केलं ते बाळ थांब ना, म्हणजे जसे जसे उठतील ना लोक तसे तसं आता सगळेजण वैतागलेत ना, त्याच्यामुळे जसे उठतील लोक त्याप्रमाणे मग मी बनवते थोडे थोडे। आणि इन्स्टंटवाले रवा अप्पे आहे, त्याच्यामुळे एकदम नाही बनवून ठेवलंय मी। काय खाते बाळ? इन्स्टंटवाले रवा अप्पे असल्यामुळे ना मी एकदम नाही बनवून ठेवलंय, थोडे थोडे बनवते। तुम्हालाही चला शेअर करते मी। तर इथे मी 2 वाटी रवा घेतलेला आहे, माझ्यासाठी, आजीसाठी आणि मम्मीसाठी बनवते मी। आणि याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतलं, हे मिक्स करून घेतलं। तर हा ग्लास मी वापरला होता पाणी घेण्यासाठी। नंतर 1 वाटी सेम दही घेतलं, जे रव्यासाठी वापरलं होतं। त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि सगळं मिक्सचर करून घेते। आणि एक 10 ते 15 मिनिटांसाठी मी हे साईडला ठेवून दिलं भिजण्यासाठी। माझ्याकडे हे इंडस व्हॅलीचं कास्ट आयर्नचं अप्पे पॅन आहे, तर याच्यामध्येच मी आज अप्पे बनवते। तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देते, आणि सोबत माझा कोड जो हा स्क्रीनवर दिसते तो जर वापरला तर 12% डिस्काउंट सुद्धा तुम्हाला मिळेल। शिफ्टिंगच्या नादात मी जास्त काही अजून भाज्या आणलेल्या नाही आहेत घरी, सो इथे मी कांदा कोथिंबीर फक्त टाकते। तुम्ही याच्यामध्ये गाजर, बीट किंवा कोबी अगदी बारीक चिरून सुद्धा टाकू शकता, खूप छान टेस्ट येते। इन्स्टंट अप्पे बनवतोय, सो इथे इनो घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलं ऍक्टिवेट करण्यासाठी। देन पुन्हा हे सगळं मिक्स केलं, आणि अप्पे पॅन जे आहे आपलं इंडस व्हॅलीचं त्याच्यामध्ये ऑइलिंग करून घेतलं, आणि मग जे बॅटर आहे तर ते त्यामध्ये मी ओतून घेतलं। काचेची लीड सुद्धा सोबत आलेली आहे या पॅनच्या, त्यामुळे त्याने मी कव्हर केलं पॅन आणि थोडा वेळ शिजायसाठी ठेवलं। तर बघा, मला पहिल्यांदा करत होते या पॅनमध्ये मी हे अप्पे, भीती होती की कदाचित चिकटेल, पण अजिबात नाही, किती इझिली मी ते पलटतेय। खरंच खूप छान टेस्टी आणि क्रंची सुद्धा झाले होते, तर आम्ही खाऊन घेतले यानंतर। ओके, तर आता जो व्हिडिओ पाहिला तर तो 2 दिवसाआधीचा आहे। यानंतर काय, याला थोडीशी कामं चालू होती, दीदीच्या घराची सुद्धा पूजा होती, तर ती नेक्स्ट डे झाली। आणि नेमकं जो मी अप्पेचा व्हिडिओ शूट केला ना, तर त्या दिवशीच रात्री माझी तब्येत बिघडली एक कारणास्तव, आणि इतका त्रास झाला की मी तो तुम्हाला एक्सप्लेन पण नाही करू शकत। तर बघू, परत कधीतरी मी या विषयावरती बोलेन। तर त्यानंतर नेक्स्ट डेला दीदीच्या घराची पूजा होती, त्या दिवशी पण माझी तब्येत ठीक नव्हती। मी त्या दिवशी जाऊन पुन्हा मग डॉक्टरांकडे वगैरे जाऊन आले, आणि त्यानंतर मग आज शूट करते। ॲक्च्युली पूजे दिवशी दीदी वगैरे सगळे गेले निघून गावी परत। आता आहे चालले हळूहळू, अजून पसारा भरपूर आहे घरात। साहित्य वगैरे हे सगळं जे आहे ना, तर ते मम्मी, दीदी, जीजू या तिघांनी लावून घेतला सगळं। परत आमचे मित्र जे आले होते तर त्यांनी सुद्धा खूप हेल्प केली सगळं सामान लावण्यात। म्हणजे अजून जागच्या जागी सगळं व्यवस्थित लागलेलं नाहीच आहे, सगळं इकडे तिकडेच असं आहे। म्हणजे जे काही साहित्य बाहेर होतं ना, हॉलमध्ये वगैरे जसं आणून त्या लोकांनी ठेवलं होतं मोअस पॅकर्सवाल्यांनी, तर तसंच ते मग पडून राहिलं असतं तर खूप पंचायत झाली असती माझी। पण दीदी, जीजू, मम्मी, त्यानंतर आमच्या फ्रेंड्स या सगळ्यांनी काय केलं की ते साहित्य व्यवस्थित ॲडजस्ट करायला हेल्प केली। ॲटलिस्ट म्हणजे हॉल रिकामी झाला। आता वरच्या दोन्ही बेडरूममध्ये जायला पण जागा नाही, फक्त बेड एक शिल्लक आहे जिथे आम्ही झोपतोय आता 2-3 दिवस, पण बाकी सगळं फुल असं साहित्य विखुरलेलं आहे। ते आता हळूहळू लावून घेईन मी। ॲक्च्युली सगळं व्यवस्थित लावलेलं होतं, ते जागच्या जागी पिशवी म्हणजे बॅग्स वगैरे होत्या त्या। झालं काय की आता किचनचं वगैरे सगळं साहित्य आहे, तर ते मम्मीनं दीदीने वगैरे त्यांच्या हिशोबाने लावलं। आता ते म्हणाले, ऑब्व्हियसली त्यांना मला कसं हवं आहे ते माहीत नसणार ना, सो त्यांच्या हिशोबाने डबे किंवा ह्या सगळ्या गोष्टी अशा लावून दिलेत त्यांनी मला। आता मी हळूहळू मला जसं हवं आहे, जिथं हवं आहे त्याप्रमाणे मग मी ते लावेन। त्यानंतर बेडरूमचं सुद्धा सगळ्याच्या माझ्या दीदीने काय केलं, दीदी आणि जीजूंनी सगळं साहित्य जे होतं बेडरूममधले कपडे वगैरे ते सगळे वरती नेऊन ठेवले। म्हणजे ऑलमोस्ट त्यांनी 50% काम करून टाकलं होतं। आणि आता राज नंदिनीचे कपडे आम्ही आणि नरेंद्रनचे कपडे लावून घेतलेत सगळे कपाटामध्ये। आता फक्त माझे आहेत, आणि त्यातले काही थोडेसे डिस्कार्ड करायचे ते पण आहेत, त्यामुळे तो पसारा पडला आहे तसाच। आता मी आज ठरवलं की आता जेवण करायचं, त्यानंतर फक्त जास्त काय करणार नाही, आज पनीर बिर्याणी करणार आहे। आणि त्यानंतर हॉल तसा क्लीन आहेच, काही विषयच नाही, फक्त तिथलं नको असलेलं साहित्य थोडं काढणार आहे मी। सोफा अजून आलेला नाही आहे, सोफा आणायचा आहे।
आणि बाकी मग किचन थोडंसं आवरायचं म्हणते आज, म्हणजे ॲटलिस्ट जागच्या जागी वस्तू किंवा थोडंसं इकडे तिकडे पिशव्या वगैरे पडलेल्या आहेत, ठेवलेल्या आहेत अशा, तर ते सगळं थोडं क्लीन करून घ्यायचं म्हणते. नको असेल साहित्य बाहेर काढायचं. तर खूप काम बाकी आहे, खूप काम. हळूहळू करेन राशननीसोबत. आणि किचनचं आवरले की मग बेडरूम वगैरे करायला घेणं. तर शनिवार पण येईल, नरेंद्र असतील घरी, सो थोडा विचार आहे की या रविवारच्या आत करून घ्यावं. जास्त दिवस हे केलं की ते आपल्याला पण वैताग येतो बघून ते, त्यामुळे ठरवतं. आता पनीर बिर्याणी करणार आहे. माझं एक नवीन भांडं आहे हे इंडस व्हॅलीचं स्टेनलेस स्टीलचं, खूप मस्त हा बिर्याणी पॉट आहे बघा. एक तरीचा शेप तर बेस्ट मस्त एकदम आहे आणि खूप जड आहे. तर आता याच्यामध्येच बिर्याणी करणार आहे आज. आम्ही दोघंच आहोत. नॉनव्हेज तर आता आम्ही खाऊ शकत नाही ह्याच्यामध्ये, तसं इंटरेस्टेड पण नसतो जास्त, पण आता महिना दीड महिना तर खायला पण चालत नाही ना, होम वगैरे घातला त्यामुळे. सो आता यामध्ये मस्त बिर्याणी करणार आहे. तर चला बनवून घेते पटापट. सर्वात पहिले ते बरीचसा बनवून घेते. मला खूप हा तळलेला कांदा जो असतो ना तो खूप जास्त आवडतो आणि ऑइल खूप कमी घेतलं मी ॲक्च्युली, म्हणजे पूर्ण बिर्याणीसाठी लागणारं जे ऑइल आहे तेवढंच आहे हे. डबल ऑइल ते मी वापरत नाही, एकदा जेवणात यूज केलेलं. तर लिमिटेड ह्याच्यामध्येच अगदी नावाला म्हणून मी हे करते आहे. तर इथे फ्राय करून घेतलं. त्यानंतर थोडेसे काजूसुद्धा फ्राय करून घेतले. खडे मसाले फारसे अवेलेबल नव्हते, सो जेवढे अवेलेबल आहेत तेवढे मी त्याच्यामध्ये टाकले. आणि त्यानंतर कांदा फ्राय करून घेतला. थोडा तांबूस रंगावरती कांदा परतून झाल्यानंतर याच्यामध्ये 1 चमच मी आलं लसूण पेस्ट टाकली. आणि इथे हा खिसून घेतलेला हा टोमॅटो आहे एक, तर तो सुद्धा मी याच्यामध्ये फ्राय करून घेतला. इथे पनीर आहे, पनीरवरती हळद, लाल मिर्च, बाकी गरम मसाला वगैरे असं सगळं टाकून थोडंसं मिक्स करून घेतलं आणि फ्राय करून घेते. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, बॅकग्राऊंडला तुम्हाला थोडंसं राजनंदिनीचा आवाज येत असेल. तर इथे हळद, लाल मिरची पावडर, त्यानंतर गरम मसाला, धने जिरे पावडर आणि मीठ 1 चमच असं सगळं टाकून फ्राय करून घेते. 1.5 चमचा गरम मसाला ऍड केला. त्यानंतर थोडंसं थिक ग्रेव्ही व्हावी म्हणून इथे दही सुद्धा ऍड केलं. याने टेस्ट सुद्धा खूप छान येते. आता हे सगळे ग्रेव्ही रेडी झाल्यानंतर याच्यामध्ये मी जे पनीर आपण फ्राय करून घेतलं होतं ते ऍड केलं. त्यासोबतच काजू आणि बरिस्ता सुद्धा ऍड केला. वरून राईस रेडी करून घेतला होता आधीच मी, तर तो सुद्धा पसरवून घेतला. वरून परत पुन्हा थोडासा बरिस्ता ऍड करून काचेची लीड ठेवून दिली आणि 2 ते 3 मिनिटं वाफ दिली याला. इथे बिर्याणी रेडी झाली होती. जर तुम्हाला हा पॉट हवा असेल ना तर याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सोबत माझा कोड सुद्धा 12% ऑफसाठी तुम्ही यूज करू शकता. तुमच्याकडे वेळ कमी असेल पण छान टेस्टी बिर्याणी खायची असेल तर ही नक्की ट्राय करून एकदा पहा. आय नो तुमचा ना कन्फ्युजन होणार आहे या ब्लॉगमध्ये थोडंसं, पण समजून घ्या प्लीज काही कारणास्तव. आणि आता काय करते की याच्या नंतरचं जे शूट आहे ना सगळं, तर ते या घरात शिफ्ट होण्याच्या आधीच आहे. म्हणजे त्या घरातून जेव्हा सामान वगैरे सगळं शिफ्ट केलं होतं इकडे तेव्हा, आणि त्यानंतर घरी वगैरे थोडंसं साहित्य वगैरे अरेंज केलं होतं तेव्हाचं शूट आहे. तर हे मी आता इथून पुढे ऍड करते. मी क्लिप्स वगैरे शूट केल्या होत्या पण मग ते झालं थोडी मिस्टेक माझ्याकडून, पण मला त्या आठवणी ठेवायच्यात सोबत. सो या व्लॉगमध्ये मी ऍड करते पुढे, थोडंसं समजून घ्या आणि हा व्लॉग पुढे आता पाहून घ्या. तर आज आमच्या या वास्तूमधील शेवटचा दिवस आहे. रात्रकाल झालेले आहे आणि आता मूवर्स पॅकेजवाले येणार आहेत आणि थोडं सामान आम्ही ऑलरेडी जे भांडी वगैरे जी लागतील ते घेऊन गेलो होतो. आता बाकी सगळं पॅक करून शिफ्ट करणार आहे. राजनंदिनी जस्ट उठले. मस्त असा क्यूटसा ड्रेस तिच्या आजीने दिलेला आहे, म्हणजे नरेंद्रच्या मावशीने. आणि राजनंदिनीचं काही आवडलेलं नाही, आम्ही डायरेक्ट असंच जातोय तर तिला निवांत आवरून. हे बघ ते त्यांनी पॅक करतात ना. काय करायला तुम्ही? बर चला आरव शेठ आंघोळ करून काय आहे ते आरवचं आहे, आरवला ते. असा सगळा पसारा चालू आहे सगळीकडे. अरे ते बाकी सगळं त्यांचे त्यांनी काढतात ना. मिळालेलं सायलं. ओ माय गॉड. पसारा इथे सगळे आम्ही काल रात्री कपडे पॅक करून ठेवले होते. नाश्ता नवीन घरी बनवलेला होता, सो आवरलो आम्ही. सकाळी फ्रेश झालो आणि त्या घरी निघालो. चलो पिल्लू. तर आमच्या बहिणाबाईंनी केलेला
तर आमच्या बहिणा बहिणी केलेल्या सकाळी सकाळी आमच्या नवीन घरातला पहिला चहा आम्ही घेत आहोत. हा काय हो हळू मुंडे घेऊन जाशील सोबत. बाय बाय. आरुष 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 बरं वाटलं त्याला. कधी येणार आहेत कधी येणार आहेत अमोल दादा. अमोल आता विथ फॅमिली तुम्ही पण या सर्व भीमाशंकर लेण्याद्री ओझर शिवनेरी एक सगळ्यांची मिळून ट्रिप करूयात. चालेल ना मी तेच है ना असं तसं राहुलला आणि अमोलला तिकडनं बोलवतो. चालेल चालेल चल बाय. माणसं आल्यात. 3 आहेत काय पॅकिंग करणार आहे. एकच आलाय. ओके तर आता आम्ही इथे नाश्ता करतोय. राजनंदिनीला पोहे वगैरे खायला घालते. आमच्या बहिणा बहिणी आणि काकींनी मिळून पोहे केलेले आहेत. नाश्ता करू. पॅकर्सवाले आलेले आहेत पॅकिंग करायला आणि मग थोड्या वेळात येथील पण सामान घेऊन. काय चाललंय काय चाललं चिडायला तुला. दादा मजा करतोय. काय माहिती. अरे मातोश्री अरे मावशीश्री पोहे पार्टी चालू आहे आमच्या इथं. आता राजनंदिनी आणि मी इथं बसलोय. बाय बाय करलेले घेऊन. चला एक एक पाहुणे जात आहेत. राजनंदिनीने टिक्का कुठे लावलाय बघा मला. आजी आहे आजी मम्मी थांबणार आहेत. दीदीचं पण लवकरच आहे ते गृहप्रवेश नाही गणेश पूजा तर त्यावेळेस येतील परत सगळे. चलो राजनंदिनीला अजून आवरायचं आहे जरा तिला निवांत आवरते. कसं आहे की कसं द्या जातं हिला काय करायचं असं सगळं विचारत होतो आम्ही काय करतो आता आम्हाला. आणि एवढं भारी होईल पुढे हे पुन्हा मुलाला मीच ओळखलेलो. आणि ते आमच्या मुलग्यावर आमचा विश्वास आहे. त्याची निवड चांगलीच असेल. असं तुमच्या मुलीवर विश्वास नाही काय. त्याची निवड कधी चुकीची असू शकणार नाही. चांगलीच असेल असं तुमचा विश्वास नाही का तुमच्या मुलग्यावर. मी एकच बघितलेलं नरेंद्र म्हणजे आता आई वडील असताना निर्व्यसनी आहे पोरगा. अशी पोरं बरीच वाया जातात ग. असताना बी वाया जातात. निर्व्यसनी आहे एवढं म्हणजे व्यवस्थित आहे म्हणून तेवढा एकच होतं आपल्याकडे. होय ओळख नाही पळक. आम्ही त्या दिवशी कडे नाही भेटतच नसते तुला. होय हेच असतं बघ ते भेटायचं होतच ते म्हणून तसं झालं ते. होय आणि भेटलं. मम्मीने काय म्हणते बघ की मला मनीषा ताईसारखं सगळं केलीच आहे तर मनीषा ताईसारखं सगळं करायचं व्यवस्थित असं म्हणलेली. होय मनीषा ताईन बघ कसं सगळं व्यवस्थित हे केली. लग्न तिचं काय अरेंज मॅरेज होतं खरं ह्याच्यातनच ना कमी ह्याच्यातनच तसं करून दाखव. आमच्या ह्या मनीषाचं नाही ग अरेंज मॅरेज नाही खरं त्यांचं बी गरिबीतनच ना असं कमी ह्याच्यातनं चांगलं करून दाखवले सगळं. नाश्ता केला आणि त्याच्यानंतर मग पुन्हा इकडे घरी आलो जिथे शिफ्टिंगचं वगैरे सगळं काम चालू होतं. मूवर्स पॅकेजवाल्यांनी साहित्य वगैरे खूप व्यवस्थित असं पॅक केलं होतं बॉक्समध्ये किंवा त्यांच्याकडे जे काही मटेरियल आहे पॅकिंगचं त्यामध्ये. आणि इथे हा ट्रक होता. फर्स्ट टाइम अशा पद्धतीने आम्ही शिफ्टिंग करतो. नाही तर दरवेळेस आम्हीच असायचं सगळं चालू काम. आमचे फ्रेंड्स वगैरे हेल्पला असायचे. खूप फास्ट काम करतात हे लोक. तर पटकन पॅकिंग करून लोडिंग करून ते नवीन घरी निघाले सुद्धा. हो झालं फायनली पॅकिंग केलं सगळं सामान पिलो. आता आम्ही पण चाललो. चला इथं घराच्या नवीन मालकीनबाई आता जरा घर साफ करायला लागलेले आहेत. वाट बघत नाही आहेत येणाऱ्या दुसऱ्या काम करणाऱ्या बाईंचं न वाट बघता इथे कामाला लागलेल्या आहेत त्या. ठीक आहे ड्रॉवर साफ करणार देऊन मग सगळं करून घ्या क्लीन तुम्ही. पैसा दोगे ना उनको. चलो साइनिंग ऑफ.
बाय 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 हाऊस क्वीन ऑफिशियल. अरे माझ्या स्वामींचं घर. ही पाठी मी अक्कलकोटवर आणून लावली होती. काय माहिती हे घर झाल्यानंतर स्वामींनी लगेच आम्हाला दुसरं घर दिलं. ओय चाललोय आम्ही तिकडे. आवरून बस. डब्बे का लावला डब्याला का लावला हे तिकडे ठेव. मी धुवायचं आहे मम्मी. तुम्हाला काय काम लावू. फ्लोर आहे ना ते थोडंसं डन झालं आमच्या आपण जेवढं काम कर. जादू करूया आपण. प्रकारे आगारोच्या व्हॅक्युम क्लिनरचा परिपूर्ण यूज होत आहे. उभं राहते का बघा. नाही हाय की त्याला वरती पाईप पोचला पाहिजे ना वरती. तो माप कोपऱ्यामध्ये आधी ते ओढतंय काय उडवतंय बघ. ते ओढणार आहे. इकडच्या साईडला अशी स्लायडिंगची हे राहते कपाट. इकडच्या साईडला छोटं ते 2 खाली कपाट राहते. इथं स्विच बोर्ड आहे म्हणजे इथं एवढ्या जागी ते कपाट राहते. एवढं इथं पूर्ण स्लायडिंगचं कपाट राहते. जीजू मला सांगा असं इथे कपाट एक राहते आणि एक तिथं पण राहील मला वाटतं. एवढीच खोली आहे. हा येस यू आर राईट यू आर राईट यू आर राईट. बरोबर आहे. ते एक कपाट जेवढं आहे तसं ते 3 कपाट होतं तुझं सगळं. बरोबर. ह्या साईडला जे आहे ना हा ती कपाट राहतात. ह्या साईडला जो तो बेड राहतो आणि मग राहतो 100% राहणार. 100% राहतो. आणि आमच्या बहिणा बहिणी सगळ्यात असं आवरून टाकलेला आहे. नंदिनी मॅडमने तर अक्षरशः आज कोळ काढलाय माझा. कोळ अशीच आहे दिवसभर. मम्मीला काम लावायचं नाही तिला. मला आता आठवलं मी सगळं काम करतो का हिला कोणतं घेवा. नको बाई तू तिला घ्या. बहिणाबाई आणि जीजूनी सगळ्या वरचं आवरलेलं आहे. चला जर आम्ही बघून येतो. लिटरली मला सगळ्यांची मला खूप हेल्प झाली या कामामध्ये. दीदीने जीजूंनी मम्मीने आजीने खूप काम केलं आणि सगळं आवरून घेतलं. राजनंदिनी तर माझ्या अंगावरून उतरायला तयारच नव्हती. त्यामुळे असा सगळा प्रॉब्लेम झाला होता. मला कामच करू देत नव्हती ती. आणि इथे बघा बेड वगैरे सगळं छान दीदीने लावून घेतलं होतं. ऑब्व्हियसली व्हिडिओ एडिटिंग आणि व्हॉइसवर मी सगळेजण गेल्यानंतरच गावी करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आता तर मेन आहे बाकी सगळा जो पसारा आहे तो आवरण्याचा. जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक शेअर कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.